नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, शिवसेनेच्या बड्या नेत्याचा राजीनामा, शिंदेंना बसतोय सर्वात मोठा धक्का। जाणून घेऊया सविस्तर बातमी। त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर जाणून घेऊया सविस्तर बातमी। सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना समन्वयक सचिन वालवलकर यांनी आपल्या पदाचा शुक्रवारी तडकाफडकी राजीनामा दिला आहे। वेंगुर्ला येथे आयोजित पक्षाच्या मासिक सभेत शिलेदारांनी अचानक असा राजीनामा बॉम्ब टाकल्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी धांदल उडाली आहे। वालवलकर हे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे निकटवर्गीय सहकारी मानले जातात। तर वालवलकर यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने केसरकर यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे। दरम्यान केसरकर यांनी त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करून निर्णय मागे घेण्याबाबत चर्चा केली आहे। तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी देखील वालवलकर यांची भेट घेत तब्बल 2 तास त्यांच्याशी चर्चा केली असून चर्चा निष्फळ ठरल्याची कुजबूज आहे। दरम्यान आता वालवलकर यांनी मी शिवसैनिक म्हणून सदैव आपल्या सर्वांच्या सोबत राहीन असे सांगितले आहे। तर वालवलकर यांचे मन वळवण्यात केसरकर आणि परब यांना यश येते का, याचे चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या नेत्यांनी आता शिंदेंना सोडून उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत पक्षप्रवेश करावा का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।